तर आजच्या या कार्यक्रमाचे जे आपले आयोजक आहेत ते म्हणजेच श्री पवार सर, आणि आजचा हा जो आपण एवढा भव्य दिव्य आजचा हा संगीताचा सोहळा पाहतोय, या सोहळ्याचं जे काही श्रेय जे आहे ते आपले पवार सर यांना मी विनंती करतो की आपण जरा व्यासपीठावर यायचं आहे आणि आजच्या या कार्यक्रमाचे जे काही शब्द स्वरूपात जे काही प्रस्ताविक आहे ते आपण सादर करायचे आपल्या रसिक प्रेक्षकांसमोर. मी विनंती करेन सर की आपण थोडंसं शब्द स्वरूपात आपल्या आजच्या कार्यक्रमाचा आराखडा सांगायचा आहे. नमस्कार. आपला हा 7वा कार्यक्रम आहे. माणगावमध्ये आपल्याला माहित आहे मनोरंजनाचं साधन नाही, आणि आपल्यासारखे हौशी गायक, हौशी म्हणतात नाही, आता 7वा कार्यक्रम आहे. प्रोफेशनल टच असलेले सर्व सिंगर आहेत आणि अतिशय हुशार असे आहेत. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये दिग्गज आहेत. हिरे माणके असे सर्व गोळा केलेले आहेत या कार्यक्रमामध्ये. याचा नक्कीच मला आनंद आहे. आणि हा जो सर्व कार्यक्रम आहे तो आपल्या मनोरंजनासाठी, रसिकांचं रंजन व्हावं, त्याबरोबर आपलं सुद्धा आपली कला सादर व्हावी. गायकांसाठी एक खास व्यासपीठ किंवा एक रंगमंच या यंत्राचा नवीन कलाकारांना देखील आपण या ठिकाणी उत्साहपूर्वक इथे बोलवत आहोत. तर या ठिकाणी काजल वाडेकर इंदापूर या ठिकाणी याचा PhD पास केलेला आहे आणि अनेक नाटकामध्ये काम केलेलं आहे. आजच्या या कार्यक्रमामध्ये ती होस्ट करणार आहे. याशिवाय जे कॉमेंटेटर क्रिकेटची चांगल्या पद्धतीने करतात, त्या ठिकाणी खेळ सोडून आजच्या या कार्यक्रमाचं त्यांनी आयोजन बघितल्यानंतर त्यांनी मला लगेच सांगितलं, सर मी या कार्यक्रमाचं नक्की होस्ट करणार आहे. सतीश सांगले असं त्यांचं नाव आहे. अतिशय सुंदर आवाज आणि कलाकार आहेत. त्यांची नाटकं सुद्धा प्रसिद्ध आहेत. तर जस्ट मी इंदापूरमध्ये त्यांचं नाटक पाहिलेलं होतं, बाप पण भारी देवा. अतिशय सुंदर नाटक त्यांनी कॉमेडी केलं होतं. तर त्यांचं देखील मी या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. तुमचं इंट्रोडक्शन केलेलं आहे आणि पुढची धुरा आपण नक्कीच सांभाळाल अशी मला ग्वाही वाटते. या म्युझिकल ग्रुपच्या वतीनं मनापासून स्वागत करतो आणि यांचं देखील पुन्हा एकदा स्वागत करतो आणि पुढची धुरा त्यांना देतो. धन्यवाद. कला साबळे विद्यालयात 32 वर्ष कला शिक्षक म्हणून कार्यरत आहेत व त्यांना रायगड जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्काराने देखील गौरवण्यात आलेला आहे. आणि त्याचबरोबर जे स्कूल ऑफ आर्ट टीचर डिप्लोमा आर्ट मास्टर आहेत. त्याचबरोबर नाट्य, चित्र, नृत्य आणि संगीताची आवड असून एकांकिका, नाटक, ऑर्केस्ट्रा, लोकगीते अशा अनेक कार्यक्रमात त्यांनी सहभाग देखील घेतलेला आहे. आणि आजच्या कार्यक्रमाचे जे आयोजक आहेत श्री राजेंद्र पवार सर यांना मी खूप खूप यांचा आभार व्यक्त करतो की रसिकरंजन ग्रुपचे सर्व गायक कलाकार आणि इथं उपस्थित असलेले सर्व प्रेक्षक, आज रसिकरंजन ग्रुपचा राजेंद्र पवार सर यांनी मगाशी म्हटल्याप्रमाणे 7वा शो इथं सादर केलेला आहे. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये 7चं अतिशय महत्व आहे. म्हणजे सप्तसूर, इंद्रधनुष्याचे 7 रंग, सप्तर्षी. आणि या ठिकाणी जे इंदापूरच्या दोघांनी अँकरिंग केलं ते अतिशय सुरेख असं, रंगतदार असं, बहारदार असं अँकरिंग केलेलं आहे. खरोखर ते अँकर करणारे जे क्रिकेटचं समालोचन करत असतात, तर इथं त्यांनी शेरो शायरींच्या सिक्सर्सवर सिक्सर्स आणि चौकारच्या चौकार मारलेले आहेत असं म्हणायला काही हरकत नाही. आज मुखे मुखे गीतम नवम इथं सादर झालेल्या प्रत्येक मुखातून नवीनच गाणं सादर केलं गेलं आणि सर्वांचे परफॉर्मन्सेस अगदी इथं सर्वांना थिरकायला लावणारे असे घडलेले आहेत. सर्वांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. मी Good evening, everyone. Good evening, brothers and sisters. I, the founder of Shraddha English Medium School, I request all the singers of Mangav, Raigad, not even Mangav, Raigad district should come for this beautiful show. And we should all thank Rajendra Pawarji to organize such a beautiful showcase to their talents, to expose their talents. It's really an opportunity for all the doctors. Because of the busy schedule, they can enjoy their life. Thank you so much. वा. हाँ नमस्कार.
राजा पवार टॉक शो मधल्या आपले सर्व राजेंद्र पवार सरांना खरंच धन्यवाद की एवढे गोल्डन ऑपॉर्च्युनिटी त्यांनी आम्हाला मिळवून दिली. आणि आजच्या अँकरना तर खूपच हॅट्स ऑफ, त्रिवार सलाम. आणि सगळ्या कलाकारांना पण खूप धमाल आली. लहान मुलांपेक्षा सुद्धा आम्हीच जास्त धिंगाणा घातला, त्याच्यामुळे थँक्यू सो मच. आणि 78 वर्षाची तरुणी माझी आई, मगाशी त्यांनी विचारलेलं की तुमचं एनर्जी काय असतो स्त्रोत, तर हे सोर्स आहे आमचं पहिलं. दुसरं आमचे माझे हमसफर, आणि तिसरं अक्षरा म्युझिक अकॅडमी परिवार, इथे सगळे उपस्थित आहेत अक्षरा म्युझिक अकॅडमीचे. तर पुन्हा एकदा थँक्यू सो मच राजा पवार सर, थँक्यू सो मच. मी ॲडव्होकेट मराठे. राजा पवार सरांनी जो काय हा प्रोग्राम केला, हा मी प्रत्येक पहिला प्रोग्राम पासून त्यांचे कार्यक्रम आणि बघितलेले आहेत आणि मी त्याच्यामध्ये पार्टिसिपेंट पण केलेला आहे. पण सरांचा उत्साह आणि सरांना सगळ्यांना द्यायची संधी ही माणगावमध्ये मी बघितले तर सरांचं एकमेव असं ही हे आहे की याच्यामध्ये सगळ्यांना सर संधी देतात, सगळ्यांना घेऊन सर बरोबर चालतात. तर त्यामुळे आम्हाला असं वाटतं की आपणही त्याच्यामध्ये पार्टिसिपेंट करावं, नवीन लोक यावीत आणि सरांचा हा जो काही प्रोग्राम सुरू केलेला आहे त्याला अतिशय छान उत्स्फूर्त प्रतिसाद मिळावा. धन्यवाद.